नमस्कार मित्रांनो, 23 मेच्या भागामध्ये आदित्य अंगठी उचलतो आणि पारूकडे देतो. सावित्री पारूला म्हणते, बाळा अंगठी घाल. पारू मान हलवते. दिशा म्हणते, किती ड्रामा करतात. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघं एकमेकाला हार घालतात आणि पेढ्या भरवतात. गुरुजी म्हणतात, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पारू आणि हरीश आईल्याच्या पाया पडत असतात. आईल्या म्हणते, अरे पहिले मारुतीला नमस्कार करा. मारुती म्हणतो, नाही मॅडम, पारूसाठी आज तुम्हीच आई आणि तुम्हीच वडील. जे तुम्ही तिच्यासाठी केलं ना ते कोणीच करणार नाही. आईला म्हणते, मी काही केलं नाही. अरे उद्या जर आदित्य आणि प्रीतूचं लग्न असेल तर मामा म्हणून त्यांच्या पाठीमागे तूच असशील ना. आता श्रीकांत कौतुकाने हसतो आणि मारुतीला खूप छान वाटतं. आईला म्हणते, पारूचं सगळं व्यवस्थित होईल आणि प्रीतम आणि दिशाचं पण मार्गी लागेल. आता फक्त आदित्यासाठी किर्लोस्कर घराण्याला घर पण देणारी मुलगी मिळाली की झालं. मारुती म्हणतो, मिळेल, नक्की मिळेल. तुम्हा दोघांची पुण्याई आदित्य बाबाच्या पाठीशी आहेच. त्यांना लाखात एक मुलगी मिळेल बघा. प्रीतून हो आणि प्रोसिजर सुरू पण झाली आहे. एकदा का डोळ्यापुढे ती मुलगी आली तर टाकू लग्न करून. आयले म्हणते, प्रीतम. पण श्रीकांत हसतो आणि म्हणतो, मारुती साखरपुडा तुझ्या इच्छेनुसार झाला, पण लग्न मात्र किर्लोस्करांच्या पद्धतीने धूमधडाक्यात होईल. मारुती हात जोडून म्हणतो, अगदी. आता आदित्य पण हसून बघत असतो. आयल्या म्हणते, सावित्री सगळ्यांच्या जेवणाचं बघ. आता आयल्या श्रीकांत सगळे निघून जातात. दिशा आणि दामिनी म्हणतात, पारू कॉंग्रॅच्युलेशन्स. दिशा म्हणते, व्हेरी गुड, लवकर एंगेजमेंट करून घेतली. आता असं लवकर लग्न कर. आणि रागात म्हणते, इथून निघून जा. दामिनी म्हणते, अगं दिशा, आत्ता तर साखरपुडा झाला, इतक्यात कशी जाईल. आणि आता लग्नसुद्धा ही किर्लोस्करांच्या जीवावरच करून जाईल ना. आता दोघी नाव ठेवतात आणि निघून जातात. पारू अंगठीकडे बघायला लागते. गुरुजी घरी येतात आणि म्हणतात, आयल्या देवी, मी सांगितलेली पूजा तुम्ही अगदी उत्कृष्टपणे पार पाडली. त्यामुळे आता किर्लोस्कर कुटुंबावर कुठलंही संकट येणार नाही. आयल्या म्हणते, हो गुरुजी, तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतात. तुम्हाला इथे बोलवण्याचं मोठं कारण आहे. आमचा मोठा मुलगा आदित्य, त्याच्या लग्नाचं बघायचं आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला आधी पत्रिका दाखवावी. आता आयल्या पत्रिका द्यायला लागते. तेवढ्यात दामिनी बोलते, गुरुजी लवकर पत्रिका बघा आणि आदित्यला मिळणारी मुलगी कशी असेल, बाहेरची असेल की नात्यातली असेल, आदित्यसारखी बिझनेस सांभाळणारी असेल की माझ्यासारखी घर आणि संसार सांभाळणारी असेल, पटकन सांगा. आयल्या म्हणते, मुलगी कुठलीही असो, ती आमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनीच येणार आणि तिच्या येण्याने आपल्या घरामध्ये आणि उद्योगधंद्यात भरभराटीच होईल. गुरुजी म्हणतात, अहिल्यादेवी तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. गुरुजी पत्रिका बघतात. श्रीकांत म्हणतो, लवकर सांगा, लग्नाचा योग कधी आहे. गुरुजी म्हणतात, लग्नाचा योग पण लवकरच आहे, पण पत्रिकेमध्ये नवग्रह दोष आहे, त्यामुळे त्याची शांती करणं आवश्यक आहे. आता मात्र दामिनी वाकडं तोंड करते. आयल्या श्रीकांतला म्हणते, उद्याच पूजा उरकून टाकू. श्रीकांत म्हणतो, हो चालेल. तेवढ्यात पारू चहा घेऊन येते. श्रीकांत म्हणतो, दे गुरुजींना दे. दामिनी म्हणते, ही बरोबर येते, हिला वेळेवर कसं यायचं ना हे चांगलं कळतं. पारू जायला लागते. गुरुजी म्हणतात, थांब, ए मुली थांब, ही तीच मुलगी आहे ना जिच्या गळ्यामध्ये हार पडला होता. श्रीकांत म्हणतो, ही मारुतीची मुलगी. कालच हिचा आणि हरीशचा साखरपुडा झाला. गुरुजी हिच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. गुरुजी म्हणतात, पत्रिका आहे. श्रीकांत म्हणतो, हो. तो पत्रिका देतो. आयल्या म्हणते, श्रीकांत मी आलेच. ती निघून जाते. गुरुजी पत्रिका बघत म्हणतात, ह्या मुलीचं अगदी उज्ज्वल भविष्य आहे, पण हिच्या पण पत्रिकेत नवग्रह दोष आहे. श्रीकांत म्हणतो, पारू तुझी पण उद्या पूजा उरकून घेऊया. दामिनी म्हणते, कशी दळबद्री मुलगी आहे, हिला सगळंच कसं ऐतं मिळतं. गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी पूजेच्या तयारीला लागतो, उद्याच पूजा उरकून घेऊया. प्रीतू रूममध्ये येतो. हरीश आणि आदित्य फोटो बघत असतात. तो असून म्हणतो, अच्छा, अजून त्या डोळेवालीचा फोटो सापडलाच नाही. आदित्य रागाने बघायला लागतो. प्रीतू म्हणतो, ओके. आदित्य म्हणतो, हरीश तुला जिथे मिळेल ना तिथे फोटो शोध. तो म्हणतो, सर मी सगळीकडे शोधलं, पण कधीकधी मी रँडम फोटो मारतो, त्यामध्ये आला असेल. आदित्य म्हणतो, ती मुलगी हसली ना तर मला वाढणारी ह्या डोळ्यांची चमक बघायची आहे. प्रीतू म्हणतो, हरीश सिरियसनेस कळतो ना बाबा, लवकर मुलीला शोधावला गेला, प्रकरण हाताबाहेर गेलंय. आदित्य रागात म्हणतो, प्रीतम. तो म्हणतो, सॉरी. हरीश म्हणतो, सर मी जेव्हा पहिल्यांदा पारूला बघितलं ना तेव्हा मनात भरले होते ते तिचे डोळे.
ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, माझं आयुष्य पूर्ण झालं. सर, तुमचं पण आयुष्य पूर्ण होईल. प्रीतू म्हणतो, चल आपण फोटो शोधूया. पारू घरी येते. तिला गुरुजींचं बोलणं आठवत असतं. तेवढ्यात गणी पळत येतो आणि म्हणतो, तायडे, तुझं सगळे कौतुक करत होते. ती गणी, माझ्या पत्रिकेत दोष आहे, पण मी कळसू आईला साकडं घातलं होतं. दामिनी बेडरूममध्ये येते आणि दिशाला फोन करते. दिशा म्हणते, बाई, मला तुला फोन करण्याशिवाय दुसरे कामं नसतात का? पण दामिनी मात्र गुरुजींचा प्रकार सांगते. दिशा म्हणते, उद्या पूजा? दामिनी सगळं सांगते. दिशा म्हणते, बरं आई, उद्या त्या दोघांनी शेजारी शेजारी बसून पूजा केली तर? म्हणजे हजबंड आणि वाईफ? दामिनी म्हणते, तू जरा डोक्यावर पडलीस का? आयल्यावहिनी हो म्हणतील. दिशा म्हणते, त्या जर तिथे नसतीलच तर? तू असं काहीतरी कर, ते दोघंजणं एकत्र पूजेला बसतील. सासू मामला बाहेर कसं काढायचं ते मी बघते. पण हे बघ, खूप चर्चा झाली पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे हे दोघं लग्नाची पूजा करायला बसले. जमेल का? दामिनी म्हणते, जमवेल मी. दोघी पण करतात. बाय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.